काय सुरू आहे सध्या रायगडमध्ये आणि रायगडचा मुद्दा अधिवेशनात पण गाजणार आहे असं वाटतंय? नक्कीच रायगडच्या आता नगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरे गेलेलो आहोत आणि ज्या पद्धतीने राज्यामध्ये अलायन्स असताना सुद्धा तटकरेंनी पुन्हा एकदा जाणीवपूर्वक जो रडीचा डाव रायगडमध्ये खेळलेला आहे. परंतु आम्ही बाळासाहेबांच्या विचारांचे शिवसैनिक आहोत, शिंदेसाहेबांबरोबर प्रामाणिकपणे काम करणारे कार्यकर्ते आहोत. त्यामुळे तिन्ही आमदार ज्या पद्धतीचं काम रायगडमध्ये उभं केलेलं आहे, नक्कीच येत्या 21 तारखेला आपल्याला रिझल्ट पुन्हा डंका वाजणार आहे. सुनील तटकरेच्या शिवसैनिक प्रयत्न त्यांनी केला तरी रायगडची शिवसेना ही शिवसेनेच्या बरोबर वर्ष होऊन पण अजून मंत्रिपद देण्यात नाही तुमची? नक्कीच आता तर आम्ही पूर्ण नाराजच आहोत. त्या पद्धतीने तिन्ही आमदार करून भारतीय शिवसेनेचं सरकार राज्यामध्ये आणलं आणि त्याची थोडीसुद्धा आता जाणीव त्या ठिकाणी राहिलेली नाही असं वाटायला लागलं. की आम्हाला अपेक्षित आहे किंवा बरेचसे एक सिनियर आमदार आहेत, आता मंत्री झालेले आहेत, तर त्यांना रायगडचे पालकमंत्री करावं. परंतु आता वरिष्ठांकडनं ज्या पद्धतीचं राजकारण सुरू आहे त्या पद्धतीने आम्ही पूर्णपणे नाराज आहोत. भरत शेठ यांनाच रायगडचे पालकमंत्री करावं ही आमची ठाम भूमिका. रायगडचे जे नेते प्रमुख ते जाऊन उपमुख्य आणि मुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत का आणि त्यांना सांगणार आहेत का की भरत गोगावले यांना पालकमंत्रीपद देण्यात यावं? होय, आमची तर ती ठाम भूमिकाच आहे. आणि नागपूर अधिवेशनात भेटणार? होय, नक्की. आता आज संध्याकाळी आमची बैठक आहे देवगिरीवर, त्या ठिकाणी आम्ही प्रखरपणे हा विषय मांडणार आहोत. कारण पालक असल्यामुळे रायगडच्या विकासाला त्या ठिकाणी विकास रोखत आहे आणि रोखला जात आहे आणि त्यामुळे रायगडचं पालकमंत्री पद हे तात्काळ त्या ठिकाणी भरतशेठ गोगावलेंना देण्यात यावं अशी आम्ही आता आग्रही मागणी आज आम्ही माध्यमातून या ठिकाणी जाऊन आमच्या साहेबांना भेटणार आहोत आणि तुम्ही मुख्यमंत्र्यांना भेटून हा प्रश्न तात्काळ सोडवा असं आम्ही त्या ठिकाणी सांगणार आहोत. आता प्रत्येक जिल्ह्यावाईज त्या ठिकाणी दिलेले आहेत. आमचंच नुकसान रायगडकरांचं का करताय हा मोठा प्रश्न आमच्या समोर आहे. नक्कीच. पण तुम्हाला वाटतं पालकमंत्रीपद दिलं जाईल आणि जर दिलं नाही मग तुमची भूमिका काय असेल? कारण जो संघर्ष आहे तो पार पिस्तूल रिव्हॉल्वर पर्यंत पोहोचलाय. चरित्र राजकारण सध्या रायगडमध्ये सुरू आहे. महाराजांच्या रायगडमध्ये सुरू आहे अशी चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात जाते आणि महायुतीचा कुठेतरी बॅकफुटवर यावं लागतं असंही चित्र दिसतं. बघा, आज राज्यामध्ये ज्या पद्धतीचं सरकार भारतीय जनता पार्टी शिवसेना ही पारंपरिक असणारी अलायन्स या ठिकाणी आहे. परंतु सुनील तटकरेंनी ज्या पद्धतीचा पैशाचा माज आणून जे राजकारण सुरू केलेलं आहे, संपूर्ण रायगडकरांना त्या गोष्टीची कल्पना आहे की अशा पद्धतीचं शिवसैनिकांना दडपण्याचं काम सुनील तटकरे त्या ठिकाणी करत आहेत आणि म्हणून आमचा ठामपणे या गोष्टीला आम्ही शिवसैनिक आहोत. वेळ पडली तर पुन्हा एकदा रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी रस्त्यावर उतरायला लागेल तर चालेल, पण आम्ही रस्त्यावर उतरून न्याय मागू. नक्की. धन्यवाद तुमची बातचीत केल्याबद्दल. तर आपण पाहतोय की रायगडच्या पालकमंत्री पदाचा जो मुद्दा आहे तो यंदाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये लागणार आहे आणि भरत गोगावले यांनाच रायगडचं पालकमंत्रीपद मिळावं अशी मागणी आता महेंद्र थोरवे, महेंद्र दळवी आणि रायगडचे इतर आमदार करणार आहेत. नेमकं यावरती रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत नागपुरामध्ये काही महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत का आणि शिक्कामोर्तब होणार आहे का पाहणं महत्त्वाचं ठरेल. कॅमेरा पर्सन योगेश गुरुवचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी, नागपूर.